नमस्कार, आपलं झेंडे अकॅडमीमध्ये स्वागत आहे. आज आपण इयत्ता 10वी गणित भाग 2 यामधील प्रकरण आहे वर्तुळ. प्रमेय आहे एकाच वर्तुळातील एकरूप जीवा वर्तुळ केंद्रापासून समान अंतरावर असतात हे सिद्ध करा. आता हे जर प्रमेय परीक्षेला आलं तर तुम्हाला आकृती काढायची आहे, त्यानंतर पक्ष लिहायचे आहे, साध्य लिहायचे, रचना लिहायचे. या प्रमेयाला आपण जर आणि तर मध्ये रूपांतर केलं तर जरच्या अगोदरचा भाग आपण पक्ष म्हणून घेऊ शकतो आणि तर नंतरचा भाग साध्य म्हणून घेऊ शकतो. हे प्रमेय जर आणि तर मध्ये केलं तर कसं होईल, तर जर एकाच वर्तुळातील एकरूप जीवा असतील तर त्या वर्तुळ केंद्रापासून समान अंतरावर असतात. या माहितीवरून आपण आकृती काढूया. इथे जीवा ए बी आणि जीवा डी सी ह्या दोन जीवा घेतलेल्या आहेत. तर ह्या जीवा एकरूप आहेत हे आपल्याला पक्षामध्ये दाखवायचं आहे. त्यानंतर त्या वर्तुळ केंद्रापासून समान अंतरावर असण्यासाठी त्यावर इथे लंब टाकूया आपण. तर इथे अंतर नेहमी 90 अंशामध्ये मोजले जातं म्हणून इथे लंब टाकावं लागेल. तर इथे ओ पी हा ए बीवर लंब टाकलेला आहे आणि ओ क्यू हा डी सीवर लंब टाकलेला आहे. आता इथे पक्षामध्ये आपल्याला लिहायचं आहे की ओ केंद्र असलेल्या वर्तुळात जीवा ए बी एकरूप जीवा सी डी, रेख ओ पी लंब जीवा ए बी, रेख ओ क्यू लंब जीवा सी डी. तर हे पक्ष तुम्ही व्यवस्थित लिहिल्यानंतर साध्य आपल्याला लिहायचं आहे की ह्या केंद्रापासून समान अंतरावर म्हणजे ओ पी जेवढं अंतर आहे तेवढं ओ क्यू आहे. साध्य आहे रेख ओ पी बरोबर रेख ओ क्यू. तर हे साध्य आपल्याला सिद्ध करण्यासाठी एक रचना करावं लागेल. तर इथे ओ ए आणि ओ डी या आपण जोडणार आहोत. तर ही रचना आहे. आता आपल्याला सिद्धता लिहायची आहे. आता ह्या सिद्धतेचे पॉईंट्स व्यवस्थित लक्षात ठेवा. या ठिकाणी ए बी ही जीवा आणि सी डी ही जीवा एकरूप आहे. जर ह्या एकरूप असतील तर या ठिकाणी ए बी वर जर ओ पी हा लंब टाकला तर तो ह्या जीवेला दुभागेल, म्हणजे ह्या जीवेचे दोन भाग होईल. समजा ही 10 असेल तर ही सुद्धा 10 असणार आहे, कारण ह्या दोन्ही सारखे आहेत. मग ओ पी हा लंब ए बीवर टाकल्यानंतर त्याचे दोन भाग 5 5 होतील. ओ क्यू हा डी सीला जर लंब असेल मग 10चे दोन भाग 5 5. याचाच अर्थ असा आहे ए पी आणि डी क्यू ह्या सारख्या होतील. तर ह्या काटकोन त्रिकोणामध्ये ही भुजा आहे आणि ए ओ आणि ओ डी या एकाच वर्तुळाच्या त्रिज्या असल्यामुळे त्या एकरूप असणार आहे. तर इथे कर्णभुजा कसोटीने हे दोन त्रिकोण एकरूप झाल्यानंतर उरलेले संगत घटक इथे ओ पी आणि ओ क्यू हे आपण एकरूप दाखवू शकतो. तर ह्या सिद्धतेचे पॉईंट्स आहेत. इथे म्हणूया पहिल्यांदा सिद्धता. तर सुरुवातीला आपण म्हणूया सिद्धतेमध्ये ओ वर्तुळ केंद्र, त्यामध्ये आपल्याला जीवा ए बी एकरूप आहे, जीवा सी डी याला 1 नंबर देऊया कारण त्याला पक्ष म्हणूया. रेख ओ पी ही लंब दिलेली जीवा ए बी हे सुद्धा पक्षात दिलेले रेख ओ क्यू लंब जीवा सी डी हे सुद्धा आपल्याला पक्षात दिलेले. रेख ओ पी ही जर ए बीला लंब असेल तर ए बीचे दोन समान भाग होतील. इथे आपण ते अगोदर सिद्ध केलेले आहे. ए पी बरोबर बी पी बरोबर 1/2 ए बी. त्यानंतर याचे सुद्धा दोन भाग होतील इथून लंब टाकल्यामुळे. तर इथं म्हणूया डी क्यू बरोबर क्यू सी हे सुद्धा 1/2 डी सी होतील. या दोघांना कारण देऊया आपण. तर इथे कारण ह्या दोघांना एकत्र आपल्याला कारण द्यायचं आहे की वर्तुळ केंद्रातून जीवेवर टाकलेला लंब जीवेला
दुभागतो. आता जर हा लंब जीवेला जर दुभागत असेल तर इथे आपण म्हटले आहे की जीवा ए बी ही एकरूप आहे जीवा सी डी. तर इथे विधान क्रमांक 1 वरून जर ए बी चे 2 समान होणारे भाग आणि डी सी चे 2 समान होणारे भाग, ए बी आणि डी सी हे जर सारखे असतील तर इथे ए पी आणि डी क्यू म्हणजे हे सगळे सारखे असणार आहेत. तर इथे आपण ते सगळे सारखे लिहू शकतो. तर इथे म्हणूया ए पी बरोबर डी क्यू. एवढं घेतलं तरी चालेल किंवा सगळे घेतलं तरी चालेल, आपल्याला ह्याची गरज आहे. तर इथे याला विधान क्रमांक 2 देऊया. इथे विधान क्रमांक हे 2 म्हणूया आपण. विधान क्रमांक 2 हे विधान क्रमांक 3. तर इथे विधान 1 आणि 2 वरून. तर आता ह्या 2 त्रिकोणांचा विचार करायचा आहे. ते 2 त्रिकोण आपल्याला एकरूप दाखवायचे आहेत. तर इथं म्हणूया त्रिकोण ए पी ओ आणि त्रिकोण ए पी ओ आणि त्रिकोण डी क्यू ओ या काटकोन त्रिकोणात. तर ह्या काटकोन त्रिकोणामध्ये आपल्याला भुजा ए पी एकरूप दाखवायची, भुजा डी क्यू त्याला विधान 3 वरून. या 3 मध्ये हे सारखे दाखवलेले आहेत. आता कर्ण एओ एकरूप कर्ण एओ एकरूप कर्ण डीओ. याला कारण द्यायचे एकाच वर्तुळाच्या त्रिज्या. एकाच वर्तुळाच्या त्रिज्या असल्यामुळे या ठिकाणी एओ आणि ओडी हे एकरूप होतील. आता एकासिक संगती लावूया आपण. आता एकासिक संगती लावताना या 2 रेघांकडून आपण या केंद्राकडे येऊया. इथे सुद्धा 2 रेघांकडून केंद्राकडे जाऊया. तर एकासिक संगती व्यवस्थित लावा. तर एकासिक संगतीमध्ये अशा प्रकारे होईल. त्रिकोण ए पी ओ एकरूप त्रिकोण डी क्यू ओ याला कारण द्यायचे कर्ण भुजा कसोटी. हे जर 2 त्रिकोण कर्ण भुजा कसोटीने एकरूप झाले असतील तर त्याचे उरलेले जे संगत घटक आहेत या ठिकाणी ए पी ओ आणि डी क्यू ओ हे जर 2 त्रिकोण एकरूप झाले असतील तर त्याचे उरलेले संगत घटक एकरूप असतात. तर आपल्याला ओ पी आणि ओ क्यू हे कुठं आलेले बघायचे. तर इथं ओ पी एकाशिक संगतीमध्ये ओ पी क्यू ओ तर हे एकरूप आहेत. तर हे दाखवायचे आपल्याला. तर इथं म्हणावं लागेल रेख ओ पी एकरूप रेख ओ क्यू. रेख ओ पी एकरूप रेख ओ क्यू याला कारण द्यायचं आहे एकरूप त्रिकोणाचे उरलेले संगत घटक एकरूप. आता जर हे एकरूप असतील तर ते लांबीला सारखे असतील म्हणून इथं म्हणायचं रेख ओ पी बरोबर रेख ओ क्यू आणि हे सिद्ध होईल. आता जे प्रमेय पाहिलेलं आहे त्याचं व्यत्यास प्रमेय आहे. तर इथे व्यत्यास प्रमेय एकाच वर्तुळातील केंद्रापासून समान अंतरावर असणाऱ्या जीवा एकरूप असतात हे सिद्ध करा. आता या अगोदर आपण जीवा एकरूप असतील तर केंद्रापासून समान अंतरावर असतात हे सिद्ध केलं होतं. आता ह्यामध्ये आपल्याला केंद्रापासून जर समान असतील तर ह्या जीवा एकरूप आहेत हे सिद्ध करायचं आहे. हे पक्ष ओ केंद्र असलेल्या वर्तुळात रेख ओ पी लंब जीवा ए बी, रेख ओ क्यू लंब जीवा सी डी आणि ओ पी बरोबर ओ क्यू हे अंतर सारखे आहेत. तर आपल्याला साध्य करायचे जीवा ए बी एकरूप जीवा सी डी. यामध्ये रचना करायची आहे. रेख ओ ए व रेख ओ डी काढा.
सिद्धता पाठ करण्यापेक्षा त्याचे पॉईंट्स व्यवस्थित लक्षात ठेवा. तर ह्या प्रमेयाचे पॉईंट्स आहेत. तर इथे आपल्याला ए बी आणि सी डी ह्या एकरूप दाखवायचे आहेत. तर आपल्याला दिलेलं काय आहे की त्या केंद्रापासून समान अंतरावर आहेत, म्हणजे ओ पी आणि ओ क्यू हे सारखे आहेत. आता इथे जर केंद्रापासून सारखं अंतर दाखवायचं असेल तर ते 90 अंशात असणार आहे. तर इथून वर्तुळ केंद्रापासून जीव जर लंब टाकला तर इथं 90 अंशाचा कोन होईल, म्हणजे हा काटकोन त्रिकोण होईल. तर इथे दोन काटकोन त्रिकोण तयार झालेले आहेत. इथे त्रिकोण 1 आणि हा त्रिकोण 2. आता त्रिकोण 1 मध्ये जर आपण विचार केला तर इथं ओ ए आणि ओ डी ह्या एकाच वर्तुळाच्या त्रिज्या असल्या कारणानं त्या एकरूप आहेत, परंतु काटकोन त्रिकोणाचे ते कर्ण आहेत. तर एकाच वर्तुळाच्या त्रिज्या एकरूप असल्या कारणानं या त्रिकोणाचे कर्ण एकरूप आहेत आणि ही भुजा. तर कर्णभुजा कसोटीने हे दोन त्रिकोण एकरूप होतील आणि एकरूप झाल्यानंतर याचे उरलेले संगत घटक म्हणजे ए पी आणि डी क्यू हे सारखे होतील. ओ पी जर ए बीला लंब असेल तर ए बीचे दोन समान भाग होणार आहे आणि ओ क्यू जर सी डीला लंब असेल तर सी डीचे दोन समान भाग होतील. आता आपण सिद्ध करणार आहोत की ए पी जेवढा आहे तेवढा डी क्यू आहे. जेव्हा ए बीचा जो हा भाग आहे ए पी हा डी क्यूला जर सारखा असेल तर या ठिकाणी हा ए बीचा हा अर्धा भाग आहे आणि सी डीचा हा अर्धा भाग आहे. तर हे सारखे असतील तर हे सुद्धा सारखे होतील. तर हे सिद्धतेचे पॉईंट्स आहेत. तर या पॉईंट्सनुसार आपल्याला सिद्धता लिहायची आहे. तर इथं सुरुवातीला म्हणूया सिद्धता. ओ केंद्र वर्तुळात आपल्याला पहिल्यांदा ह्या काटकोन त्रिकोणांचा विचार करावा लागेल. तेथे त्रिकोण ओ पी ए किंवा ए पी ओ आणि दुसरा काटकोन त्रिकोण आहे डी क्यू ओ. त्रिकोण डी क्यू ओ या काटकोन त्रिकोणामध्ये आता आपल्याला भुजा ओ पी एकरूप भुजा ओ क्यू. आता हे आपल्याला पक्षामध्ये दिलेलं आहे. त्याला कारण आपण पक्ष म्हणूया, पक्ष. त्यानंतर कर्ण एओ एकरूप कर्ण ओडी. याला कारण द्यायचे एकाच वर्तुळाच्या त्रिज्या. आता एकाच एक संगती लावायची आहे आपल्याला. तर इथे आपण ओ कडून अशा प्रकारे जाऊया. इथं सुद्धा ओ कडून असंच जावं लागेल. तर इथं म्हणूया ओ पी ए त्रिकोण ओ पी ए एकरूप त्रिकोण ओ क्यू डी. कर्णभुजा कसोटी. एकरूप त्रिकोणाचे उरले संगत जे घटक आहेत तर ते एकरूप असतात. तर इथं म्हणावं लागेल रेख ए पी एकरूप रेख क्यू डी. ही ए पी. तर इथं एकाच एक संगतीमध्ये ए पी आणि क्यू डी एक क्रमांक लक्षात ठेवा. रेख ए पी एकरूप रेख क्यू डी याला विधान क्रमांक 1 म्हणूया आपण. तर एकरूप त्रिकोणाचे उरलेले संगत घटक म्हणा. आता वर्तुळ केंद्रापासून जीवे जर लंब टाकला असेल तर जीवेचे दोन भाग होतात. तर इथे ए पी जेवढा आहे तेवढा पी बी होईल, तो अर्धा होईल ए बी. त्यानंतर इथे ओ क्यू लंब जर सी डीला असेल, इथे क्यू डी
क्यू डी बरोबर सी क्यू बरोबर 1/2 सी डी. तर याला एकत्र कारण देऊ शकतो आपण. याला विधान क्रमांक 2 म्हणा. याला कारण देऊया वर्तुळ केंद्रातून जीवेवर टाकलेला लंब जीवेस दुभागतो. विधान क्रमांक 1 मध्ये AP जेवढे आहे तेवढीच QD आहे. आता हे जर सारखे असतील तर AP ही AB च्या अर्धी आहे आणि QD ही CD च्या अर्धी आहे. जर हे सारखे असतील तर AB आणि CD सारखे होतील. मग इथं म्हणावं लागेल इथे रेख AB बरोबर रेख CD. याला विधान 1 आणि 2 वरून जीवा AB एकरूप जीवा CD हे सिद्ध.